जय महाराष्ट्र. 2026 जानेवारी 8 महाराष्ट्रात आणि देशात हिवाळी हंगाम. शेतकऱ्याच्या एक आनंदाचा हिवाळी हंगाम म्हणून प्रत्येक हिवाळी हंगाम बातमी टाकीत असतो. प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला, गावकऱ्याला. परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर, धाराशिव, सातारा, रायगड, सांगली, सोलापूर, संभाजीनगर. 14 तारखेपर्यंत शेतकरी काही थंडीचं योग चांगलं आहे. 14 ते 15. त्याच्या पलीकडं थोडं वातावरण ढगाळ वातावरण येणार आहे. थंडी थोडी कमी होणार आहे. हे गव्हाकरता चांगलं राहत असते थंडी. भुईमूग निघायला, शेंगदाणा, फवारण्या, मोसंबी, केळी फवारण्या करून घ्या या दिवसात थंडीच्या वातावरणात. पुढील ढगाळ वातावरण झालं का मग जरा गरमी येईल आणि उन्हाचा थोडा चमका येईल. तेच महाराष्ट्रात आणि देशभरात हिवाळी हंगाम म्हणून हवामान सांगणारे आम्ही आहेत. आमचं नाव रामराव भाटेगावकर, फुलकळस, तालुका पूर्णा आणि जिल्हा परभणी. अचानकामध्ये एखादा गोंधळ आणि आला तर प्रत्येक जिल्ह्याला संदेश सोडला जाईल. शेतकरी याच्यात काही चिंता करू नका.